काँग्रेसने त्यांच्या न्यायपत्रामध्ये ज्या ज्या भूमिका घेतल्या आहेत, जी धोरणं जाहीर केलेली आहेत, जी आश्वासनं दिलेली आहेत, त्याची अंमलबजावणी जर काँग्रेसचं सरकार आलं तर निश्चितपणे होणार, याच्यामध्ये कोणतीही शंका बाळगण्याचं कारण नाहीये. काँग्रेसने सीएए कायदा आम्ही रद्द करू अशा प्रकारची घोषणा केलेली आहे. सीएए कायदा जो फाळणीनंतर ज्या हिंदूंवर, जैनांवर, शिखांवर, बौद्धांवर अत्याचार झाले, पाकिस्तानमध्ये, अफगाणिस्तानमध्ये ज्यांचा छळ होतोय, अशा लोकांना न्याय देण्यासाठी केंद्र सरकारने सीएए कायदा आणला, परंतु काँग्रेसने हा कायदा रद्द करणार अशा प्रकारची घोषणा केलेली आहे. वास्तविक ज्याचं काही कारण नव्हतं. हे दुसरं तिसरं काय नसून मुस्लिम तुष्टीकरण आहे आणि हिंदूंचा विरोध आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. कर्नाटकमध्ये हनुमान चालीसा वाजवल्याबद्दल एका दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. देशामध्ये काँग्रेसी विचारांचं सरकार आलं तर हिंदूंना त्यांच्या श्रद्धांचा जपजाप्य करायला सुद्धा काँग्रेस सरकारचा विरोध असेल आणि हिंदूंनी जर आपल्या श्रद्धा पाळल्या तर त्यांच्यावर कारवाई होईल, हे संकेत काँग्रेसने आधीच दिलेले आहेत.